Kingdom Fungi. We are studying biological classification. आपला जो चॅप्टर आहे तो बायोलॉजिकल क्लासिफिकेशन या नावाचा. त्यामध्ये आम्ही दोन शब्दावरती अवलंबून आहे. काय? बायोलॉजी आणि क्लासिफिकेशन. Biology means the study of living things and life processes. And these living things are of different kinds. And therefore to remember them by their names and their characters is very difficult for any intelligent person. Therefore we have developed a scheme of classification. Classification is the part of taxonomy. And taxonomy is a part of systematics. Systematics is the branch of biology that deals with study of diversity and similarities of living organisms. Taxonomy includes description of organisms, their classification, their identification and their naming. And classification is the process of grouping organisms showing similarities, and separate groups are made on account of differences between the groups of organisms. गट तयार करताना साम्य विचारात घ्या आणि वेगवेगळे गट तयार करताना गटागटातले भेद विचारात घ्या. हेच इंग्रजीत कसं सांगतो? while taking into consideration or by taking into consideration the similar characters you can make the groups, and groups are separated on the basis of differences shown by the groups. This is classification. There are different methods of classification made by methods of classification, and these different methods of classification in which we study artificial system of classification, natural system of classification, phylogenetic consideration, chemotaxonomy, numerotaxonomy, cytotaxonomy, varieties of methods we have studied, and further we accepted for plants the Bentham and Hooker's classification. But total living organisms can be classified by Whittaker, and that Whittaker system of classification, 5 kingdom classification, we have taken into account. And in this chapter, out of that 5 kingdoms, Monera, Protista, Fungi, तीनच अभ्यासायचे आहेत. आणि त्यानंतर उरलेले जे दोन आहेत, किंगडम प्लॅन्टे आणि किंगडम ॲनिमॅलिया, त्यांच्यासाठी सेपरेट चॅप्टर्स दिले आहेत तुमच्या पुस्तकात. पण या चॅप्टरमध्ये त्याचा थोडक्यात उल्लेख पण करायचा आहे. त्यातले दोन आम्ही शिकलो. कुणाबद्दल शिकलो? मोनेरा आणि प्रोटिस्टा. मोनेरा इन्क्लुड्स ऑल युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स लाईक बॅक्टेरियास, आर्किबॅक्टेरिया आणि मायकोप्लाझ्म. आर्किबॅक्टेरिया सगळ्यात जुने. आणि त्यानंतर यू बॅक्टेरिया मीन्स ट्रू बॅक्टेरिया वी स्टडीड. त्यामध्ये फोटोसिंथेटिक असतील ते सियानो बॅक्टेरिया आणि बाकीचे असतील ते हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया, डिकम्पोजर्स. मग काही केमोसिंथेटिक आहेत, काही फोटोसिंथेटिक आहेत, काही एरोबिक आहेत, काही एनएरोबिक आहेत, काही ग्रॅम पॉझिटिव्ह, काही ग्रॅम निगेटिव्ह, असं तुम्हाला सगळं सांगितलं. बॅक्टेरियाचा अभ्यास करा. आणि काल आपण एक लेक्चर कशासाठी अभ्यासलं? किंगडम प्रोटिस्टा अभ्यासला. आणि आज मी तुम्हाला किंगडम फंजायबद्दल सांगणार आहे. कळलं? मी रोज विषयाला जोडून घेण्यासाठी हा भूतकाळ सगळा आठवत राहतो. मी थोडासा प्लॅन करणार आहे. मी तुम्हाला प्लॅन करणार आहे. बायोलॉजीला केवळ रोज 10 क्वेश्चन्स अभ्यासून जिंकता येत नाही वळांना. काय कळलं नाही? 10 प्रश्न चुटकीसरशी सोडवायला बायोलॉजी. आणि आत्ता विचारतो ते एकदम अगदी सोपे सोपे प्रश्न आहेत. काय अवघड जातात? अवघड जातात. मग कसं काय व्हायचं? याहीपेक्षा ज्यादा आणि अवघड प्रश्न सोडवायला पाहिजे. त्यासाठी तुमचं वाचन भरपूर पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला थोडंसं होमवर्क पण वाढवणार आहे. होमवर्क द्या काय. मग तो होमवर्क असेल तो थोडासा ज्यादा प्रश्नांचा असेल आणि ते सगळे प्रश्न तुम्ही सोडवायला पाहिजेत. या दृष्टिकोनातून पुढल्या आठवड्यापासून थोडंसं काम वाढवायला पण पाहिजे आहे तुमचं. कारण का आपण लोकांची वाट बघतोय, पण
बहुतेक पावसामुळं पुरामुळं इथं आपले 4-5 लोक बाहेर आहेत. आष्ट्याच्या 2 मुली त्या बाहेर आहेत, कळत आहे. चिपळूण येणारा कॅन्डिडेट आहे, तोही अजून तिकडली पूर परिस्थिती संपल्याशिवाय येऊ शकत नाही म्हणतोय. आणि तुमचा चंडाळे काय, तो 1 दिवस आला, 2 दिवस आला, आता 2-3 दिवस तो नाही आहे, कारण अजून आजारी आहे. म्हणजे असं येण्यातला डिस्टर्बन्स असेल तर मग काय होतं की आमचा शिकवण्याचा उत्साह जो असतो तो कमी होतो आणि स्लो व्हायला लागतो. पण आता आपण नाही वाट बघत बसायचे सगळ्यांचं, त्यांच्याबरोबर मग आपण मागं राहायला लागलो तर आपल्याला पुढं काम संपवून 12वी सुरू करायला उशीर लागतो. माझं पुढचं प्लॅनिंग आहे, त्यामुळं आपल्याला हे थोडंसं रॅपिडली पण जायला पाहिजे. समजा आपण इथं रोज 40 प्रश्न सोडवतो म्हणजे आपण फार अभ्यास करतो असं तुम्हाला वाटत असेल, तसं नसते. तुम्हाला आत्ता सुरुवातच करायला पाहिजे 9-9 तासांनी, म्हणजे कुठं तर 12 तास तुम्ही शेवटी अभ्यास करू शकाल. आणि 12 तासातले 6 तास शिकण्यामध्ये जात असते तर उरलेले 6 तास झोपायचं आहे. काय कळलं नाही, म्हणजे काम भरपूर करायचं असतं हे लक्षात ठेवा. मी भीती घालत नाही तुम्हाला, काम भरपूर करायचं, त्यांना काय होत नाही. आणि तुम्हाला सांगतो आम्ही या वयात तुमच्यापेक्षा जास्त काम करत असतो. नाही तर सकाळी उठल्याबरोबर मी लेक्चर्स घेऊनच आलो. 11वी लेक्चर झालं, 12वी लेक्चर झालं, आता हे 3रं लेक्चर सुरू आहे. कळलं का? त्यामुळे तुम्ही म्हणाल सर आम्ही पण हे 3रंच लेक्चर आहे, माझं पण 3रंच लेक्चर. तुम्ही जेवढं काम करता ना तेवढं काम मीही करत असतो, त्यामुळे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्याबद्दल आमच्या मनात असं नाही सहानुभूती आहे किती मुलांना उपाशी तापाशी काम करावं लागतं वगैरे, अजिबात नाही. काय होईल तसं काम हे करायचंच. कळलं का? ठीक आहे. किंगडम फंजाईबद्दल ऐका. काय, a branch of biology that is called mycology. Mycology is the study of fungi. Study of fungi. Biology मध्ये हा एक विषय आहे mycology. लॉगस म्हणजे स्टडी. Mycology deals with study of fungi. बुरशींचा अभ्यास हा पण एक अभ्यास असू शकतो, लक्षात ठेवा. Mycology. And these fungi are cosmopolitan. तो म्हणजे कॉस्मोपॉलिटन आहे शब्दाचा. फंजाय आर कॉस्मोपॉलिटन. कॉस्मोपॉलिटन म्हणजे सर्वत्र आढळणारे, फाउंड एव्हरीवेअर, सर्वत्र आढळणारे. कुठं नाही तसं नाही, सगळीकडे. म्हणजे सगळीकडे आढळतात म्हणजे कुठं आढळतात ते तर सांगा. मग त्या दृष्टिकोनातून उल्लेख करत असताना फंजाय आर कॉस्मोपॉलिटन म्हणजेच त्याचा अर्थ काय, these are बरोबर आहे. काय सांगितलं गेलं, काय ओमनी प्रेझेंट, जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र आढळतात. म्हणजे फंजाय पाण्यात असतात, फंजाय हवेत असतात, फंजाय जमिनीवर वाढतात, फंजाय कुजणाऱ्या सडणाऱ्या पदार्थावर वाढतात, फंजाय प्लांटवर असतात, फंजाय ॲनिमलवरती सुद्धा असतात. म्हणून तुम्ही त्यांचं उदाहरण सांगायचं झालं तर फॉर एक्झाम्पल दे आर फाउंड इन वॉटर, ॲक्वाटिक. दे मे बी टेरेस्ट्रियल, they may be symbiotic, they may be parasitic, they may be pathogenic in plants or animals. ते त्यांचं राहायचं ठिकाण आहे. growing in water, present on soil, associated with other organisms, symbiotic. They are parasitic, means exploiting food from plants or animals by living outside or inside, and they are causing diseases in plants or in animals. It is राहण्याचं ठिकाण. Habitat is the place where they are living, growing, etc. मग त्यांचा उल्लेख करत असताना they are pathogenic in plants or in animals. They are growing mostly in humid or moist places. Humid
दमट ठिकाण, ओलसर ठिकाण ते त्यांच्या आवडत्या झाल्या. कुबट ठिकाण असेल, दमट ठिकाण असेल, they are growing in humid or moist places. मग हे त्यांचं एक कॅरेक्टर झालं. दुसरी गोष्ट त्यांच्या शरीराबद्दल बोलायचं. These are unicellular or mostly multicellular multicellular. युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर म्हणजे काय, त्यांची काया एका पेशीची असेल किंवा अनेक पेशींची असेल. ते मे बी युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. बॉडी मे बी वन सेल्ड और मेनी सेल्ड. युनिसेल्युलर और मोस्टली मल्टीसेल्युलर अँड थॅलॉइड बॉडी. आता हा शब्द नवीन आला, थॅलॉइड. थॅलॉइड मीन्स सॉफ्ट अँड एक्सपांडेड. सॉफ्ट, कॉटनी, fibrous and expanded. मी शरीराचं त्याचं वर्णन करतोय. थॅलॉइड या शब्दाचा अर्थ असा, शरीर त्यांचं नाजूक आहे, कमकुवत आहे, मऊ आहे, कापसासारखं वाटतं, कॉटनी, फायब्रस. कापसात कसे धागे आहेत का नाही, तसं शरीर त्यांचं वाटतं. आणि ते पसरट आहे, expanded and without organs. Expanded without organs. निरअवयवी शरीर, without organs. स्पेसिफिक ऑर्गन्स त्यांना दिसत नाही. म्हणजे शरीर एकदम सिंपल आहे. सिंपल, सॉफ्ट बॉडी, कॉटनी बॉडी, फायब्रस, एक्सपांडेड अँड विदाउट ऑर्गन्स अँड सिस्टम्स. याशिवाय their cells are of eukaryotic, haploid. नवीन शब्द आला. युकॅरियोटिक म्हणजे काय? वेल डेव्हलप्ड प्रॉमिनंट न्यूक्लियस, केंद्रक यांचा सुस्पष्ट आहे. हॅप्लॉइड म्हणजे काय? हॅप्लॉइड याचा अर्थ इथे ब्रॅकेटमध्ये मी एन असं लिहितो. N indicates the number of chromosomes present in single set. Haploid याचा अर्थ सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम्स. आता तुम्हाला ह्याच्यावर आधारित एक दुसरं उदाहरण मी देतो. आमच्या शरीरातले जे सेल्स असतात, आमच्या शरीरातले सेल्स, आवर बॉडी सेल, हे उदाहरण घेत नाही कारण हे शब्दाचा अर्थ सांगायचं निघालं. आवर बॉडी सेल कुठली असेल तर त्याच्यामध्ये इथं काय असणार आहे, ह्या न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम्स असतात. तुम्हाला ऐकून तर माहिती असेल क्रोमोझोम्स किती असतात? 44. चुकीचं आहे, 46 बरोबर आहे. माहिती तुम्हाला 46 क्रोमोझोम्स असतात. हे 46 हा जो नंबर आहे दॅट इज 2n. 2n इज इक्वल टू 46 म्हणजे n इज इक्वल टू 23. कळलं तुम्हाला? म्हणजे मग हे 2n असं का लिहायचं? तर आमच्याकडे असणारे जे क्रोमोझोम्स असतात त्या 46 मध्ये 26 आपल्याला आपल्या आईकडून मिळालेले आहेत आणि 26 वडिलांनी दिलेले आहेत. बिकॉज वी हॅव बीन फॉरवर्ड फ्रॉम दी सेल कॉल्ड झायगोट. झायगोट मीन्स फर्टिलायझर्ड एग. फलित अंड्याला झायगोट म्हणायचं. म्हणजे तुम्ही 15 वर्षापूर्वी एक पेशी होता, हे मान्य आहे का तुम्हाला? आणि आता तुमचं शरीर म्हणजे त्या सेल पासून डिवाइड होऊन तयार झालेले बंडल आहे. म्हणून तुमच्या शरीरातले हे जे क्रोमोझोम्स आहेत ते ऑटो डुप्लिकेटिंग आहेत, स्वतः डबल होतात. म्हणजे काय, 46 से 92 होतात बरं का. 46 से 92 होतात आणि इक्वल डिस्ट्रीब्यूट झाले की एका सेलचे आयडेंटिकल 2 सेल्स तयार होतात. मग 46 मध्ये एक सेट मातेकडून मिळाला, एक सेट पित्याकडून मिळाला. वन सेट कमिंग फ्रॉम फादर अँड अदर सेट कमिंग फ्रॉम मदर. These two sets are living together. Every set is called haploid. Therefore, our every cell is diploid. Double. Diploid म्हणजे डबल. कळलं तुम्हाला विषय? मग यांच्यामध्ये मात्र सेल्स कसे आहेत?
हॅप्लॉइड. याच्या शरीरातले सगळे सेल्स हॅप्लॉइड, आपल्या शरीरातले सगळे सेल्स डिप्लॉइड. मग आपल्या शरीरात तयार होणारे स्पर्म्स असतील, एग्ज असतील तर ते हॅप्लॉइड असतील. मग हॅप्लॉइड व्हायचं असेल तर कुठली डिव्हिजन होणार? मिओसिस. कळलं नाही? हॅप्लॉइड व्हायचं असेल तर कुठली स्टेज? मायटॉटिक का मिओटिक? मिओटिक. मिओसिस इज रिडक्शनल डिव्हिजन वेअर क्रोमोझोमल नंबर इज रिड्यूस टू हाफ ऑफ द ओरिजिनल. ते कसं होतं तर बघा, आमच्याकडे 46 होते. सेल डिव्हिजन व्हायचं असेल तर त्याचं काय होणार? 92 होणार. आणि 92चं पुन्हा काय होणार? 46 होणार. आणि पुन्हा डुप्लिकेशन न होता 23 होणार. 23 होणार. कळतंय का? हे बघा, दिस इज डुप्लिकेशन. हे 46 काय? क्रोमोसोम्स आहे. आणि या क्रोमोझोमचे 92 काय म्हणतात? क्रोमॅटिड्स म्हणतात. क्रोमॅटिड्स. आणि मग त्यांचं काय होतं? मिओसिस 1 होतं. आणि मग 46 क्रोमॅटिड्स तयार होतात. आणि मग मिओसिस 2 होतं. आणि त्याच्यापासून पुढे हे क्रोमोसोम्स तयार होतात. आणि त्यामुळं लागोपाठ 2 वेळा डिव्हिजन होण्यामुळे एका सेलच्या 4 सेल्स तयार होतात. ही कुठली डिव्हिजन आहे? दिस डिव्हिजन इज मिओसिस. मिओसिस इज कॉल्ड रिडक्शनल डिव्हिजन. का असं म्हणतं? तर कारण का असलेल्या क्रोमोझोमच्या संख्येत रिडक्शन होते. असं होणं का गरजेचं असतं? कारण जर समजा हे एग्ज असतील तर याच संख्येचे स्पर्म्स फ्यूज होतात आणि ओरिजिनल नंबर इज रिस्टोर्ड. तर कळायला नाही? समजते? अवघड आहे थोडंसं समजा. कारण का आमच्या आयुष्याची सुरुवातच होते ती जी सेल आहे ती झायगोट त्याला म्हणायची. ती झायगोट कशी तयार होते? युनियन ऑफ एग अँड स्पर्म. अंडी आणि स्पर्म यांचं मिलन होतं. अंड्यामध्ये 23 क्रोमोझोम आणि स्पर्म मध्ये 23 क्रोमोझोम. 23 मिळाले 46 पडले. 23 46. मग ती एक सेल डिवाइड होते आणि आपण एवढं भले मोठे होतो. आणि मग आपल्या शरीरात जे सेक्स ऑर्गन्स असतात त्यांच्यामध्ये मिओसिस होते. सेक्स ऑर्गन मधल्या सेल्समध्ये मिओसिस होते. आणि 23 रिड्यूस नंबर तयार होतो. आणि हे सेक्स सेल्स एकत्र आले की फर्टिलायझेशन होऊन पुढची पिढी निर्माण होत असते. पण इथं आता तुम्ही लक्षात ठेवा, ह्या सेल्स मुळात हॅप्लॉइड आहेत. हेच कळत नाही बरं का? ह्या सेल्स हॅप्लॉइड आहेत. काय मग हॅप्लॉइड असल्यामुळं एव्हरी सेल कंटेन सिंगल सेट. आता तुम्हाला माझा प्रश्न असा आहे की ह्या सेल्सच मुळात हॅप्लॉइड असल्यामुळं त्यांच्यामध्ये सेक्स सेल्स तयार होत असताना हा नंबर रिड्यूस होणार नाही. मायटॉटिक डिव्हिजन होणार. हे कळायला पाहिजे. म्हणजे या सेल्स मुळात हॅप्लॉइड असल्यामुळे यांच्यापासून सेक्स सेल्स तयार करायचे असतील तर त्या मायटॉटिक डिव्हिजन होणार. मायटॉटिक डिव्हिजनला काय म्हणतात? इक्वेशनल डिव्हिजन. का म्हणायचं इक्वेशनल डिव्हिजन? बिकॉज द क्रोमोझोमल नंबर इज इक्वल अँड आयडेंटिकल विथ द पेरेंट सेल इन द डॉटर सेल्स. बट देअर सेल्स आर ऑल यूकॅरियोटिक अँड हॅप्लॉइड. याशिवाय सर मायटोसिस मध्ये जास्त एग्स जास्त तयार होतात. मायटोसिस मध्ये एग्स जास्त तयार होतात ना. मिओसिस म्हणजे नंबर काउंट इक्वल होतं रे. मायटोसिस याचा अर्थच बऱ्याच लोकांना कळत नाही. मायटॉस हा जो शब्द आहे थ्रेड लाईक. मायटॉसचा अर्थ काय? थ्रेड लाईक, धाग्यासारखे, तंतूसारखे. मग DNA लांब धाग्यासारखा असतो, तो गुंडाळून तंतूसारखा बनतो, रॉड शेप्ड बनतो. तो रॉड म्हणजे मायटॉस. The cell division in which DNA is organized into rod-like chromosomes is mitosis. मग मिओसिस असो नाही तर मायटोसिस असो, जिथं युकॅरियोटिक न्यूक्लियस असेल तिथं रॉड शेप्ड क्रोमोझोम्स तयार झाल्या त्याला मायटॉटिक डिव्हिजन म्हणायचं.
मग मायटोटिक डिव्हिजन विल बी इक्वेशनल ऑर रिडक्शनल. रिडक्शनल डिव्हिजन इज कॉल्ड मियोसिस. इक्वेशनल डिव्हिजन इज डिस्क्राइब्ड एज मायटोसिस. ठीक आहे. Where equal and identical number of chromosomes is maintained in the daughter cells like that of the parent cell. मग इथं सेल्स काय हॅप्लॉइड आहे. मग सेल्स have membrane bound cell organelles. Membrane bound cell organelles. But no chloroplast. No chloroplast. No chloroplast, no chlorophyll, no chloroplast, no chlorophyll. But cells have cell wall made up of cellulose. chitin. Chitin is called fungal cellulose. पेशीची जी भिंत आहे ते कायटिन नावाच्या पदार्थाची बनलेली असते आणि त्यालाच आम्ही काय म्हणले फंगल सेल्युलोज असं म्हणतो. मग याशिवाय विचार करत असताना महत्वाची गोष्ट काय सांगतो बघा, लक्ष द्या. दी फंगल बॉडी of multicellular fungi. Fungal body of multicellular fungi is called नवीन शब्द आले बा. फंगल बॉडी ऑफ मल्टीसेल्युलर फंगी. बहुपेशीय फंगस असेल तर त्याला मायसेलियम म्हणायचं. मायसेलियम consists of elongated unbranched or branched septate or non-septate. Septate or non-septate. Monokaryotic or dikaryotic. Or sinusoidal. आता तुम्हाला घाबरायला होईल. हे सगळे जे शब्द लिहिले त्या सगळ्या शब्दांचे अर्थ काय, सगळ्या गोष्टी माहीत करून घ्या. काय काय लिहिलं बघा. ती फंगल बॉडी म्हणजे बुरशींची काया. इट इज मल्टीसेल्युलर म्हणजे काय, जर मेनी सेल्ड असेल तर इट इज कॉल्ड मायसेलियम. मायसेलियम इज कन्सिस्टिंग ऑफ मीन्स इट इज मेड अप ऑफ फॉर्मड ऑफ काय, इट इज कन्सिस्टिंग ऑफ इलॉंगेटेड म्हणजे काय लांबट, इलॉंगेटेड. अनब्रांच म्हणजे काय, शाखा नसलेले, फांद्या नसलेले. अनब्रांच और ब्रांच और इट मे बी सेप्टेड म्हणजे इंटरनल पार्टिशन्स आत पडदे असलेले, त्याला सेप्टेड म्हणायचं. और इट मे बी नॉन सेप्टेड म्हणजे आत पडदे नसलेले. ट्युब्युलर नळी आहे, नळीमध्ये आत जसं आपण बांबू बघितलं नाही, बांबू चिरल्यानंतर आत मध्ये पार्टिशन्स असतात. कधी बघितलंय कधी बांबू चिरलेला असेल तर आत, पोकळ बांबू असेल तर मध्ये आत पार्टिशन असतात. तसं आत पार्टिशन असेल तर सेप्टा म्हणजे पार्टिशन. सेप्टेड. नॉन सेप्टेड म्हणजे पार्टिशन नसणार. मोनोकॅरियोटिक म्हणजे सिंगल न्यूक्लियस. डायकॅरियोटिक म्हणजे 2 न्यूक्लियस. आणि सिनोसायटिक म्हणजे मेनी न्यूक्लियस. मल्टी न्यूक्लियस. सिनोसायटिक म्हणजे काय, मल्टी न्यूक्लियस. हायफी म्हणजे जे इलॉंगेटेड आहेत ना, त्या इलॉंगेटेड साठी हा शब्द आहे. फंगल बॉडी इज मेड अप ऑफ हायफी. मायसेलियम कन्सिस्ट ऑफ हायफी. या सगळ्या वाक्याचा एकच अर्थ काय, मायसेलियम मेड अप ऑफ हायफी. हायफीचा अर्थ सगळा सांगितला.
mycelium consists of hyphae. इथं लिहून ठेवतो. Mycelium made of hyphae. एवढंच लक्षात ठेवायचं. धागे धागे जे दिसतात ना त्याला हायफी, आणि हायफी पोकळ असतात. हायफी पोकळ असतात. आत पार्टिशन असेल किंवा नसेल. पार्टिशन नसेल तर मल्टीन्यूक्लियर टाईप होणार, कारण सगळा सायटोप्लाझम जमा होणार ना त्या, आणि त्यात न्यूक्लियर पण सगळे वाहत राहणार असं ठरतं. हायफी डेव्हलप, हायफी डेव्हलप डाउनवर्ड, डाउनवर्ड sucking root like, sucking root like haustoria, haustoria, penetrate, penetrate and absorb food from organic matter. फार महत्वाचं आहे. हायफी डेव्हलप डाउनवर्ड सकिंग रूट लाईक हॉस्टोरिया. महत्वाचं आहे. सकिंग रूट लाईक हॉस्टोरिया म्हणजे लांब लांब असे धागे आहेत आणि त्या धाग्यापासून मुळांसारखे काय निघतात, तंतू निघतात. ते कशात शिरतात? दे ॲब्सॉर्ब द फूड बिकॉज दे पेनिट्रेट इनटू ऑर्गॅनिक मॅटर. तुम्ही काय करा, ब्रेड घ्या, ब्रेडचा एक पीस घ्या, काय ब्रेडचा एक पीस घ्या, पाण्यात भिजवा, पाणी पिळून टाका आणि ठेवून द्या. ते 2-3 दिवस जाऊ देत, बघा का जर बुरशी वाढते. ब्रेड मोल्ड कळलं नाही, ब्रेड मोल्ड. आणि ती जी बुरशी आहे ती जर तुम्ही थोडी घेतली आणि मायक्रोस्कोप खाली बघितली तर मी म्हणाल ते तुम्हाला काय दिसतील? हायफी दिसतील. कारण तुम्ही मायक्रोस्कोप खाली बघितलं ते मायसेलियम बघितलं. मायसेलियम कन्सिस्ट ऑफ हायफी. मग ते हायफीपासून मुळांसारखे स्ट्रक्चर्स निर्माण होतात, ते ब्रेडमध्ये शिरतात. त्यांना हॉस्टोरिया म्हणायचं. आणि हॉस्टोरिया रिलीज एन्झाईम्स. दॅट एन्झाईम्स विल ॲक्ट ऑन ब्रेड, डायजेस्ट द फूड आउटसाइड, and that will be absorbed by the haustoria and supplied to the growth of hyphae. Hyphae will spread. Correct? Huh? Hyphae release lysosomal enzymes, lysosomal hydrolytic enzymes to digest food, that is organic matter. Organic matter म्हणजे organisms ने तयार केलेलं matter, organic matter. And haustoria will absorb digested food. This is absorptive mode of nutrition. This is absorptive mode of nutrition. Hence fungi are heterotrophic, saprophytic or saprophytic or saprozoic, playing role in decomposition also. They may be aerobic or anaerobic. They may be aerobic or anaerobic, means growing in presence of oxygen or in absence of oxygen.
समजायला का कॅरेक्टर्स काय काय वाढायला लागले कॅरेक्टर्स आता कॉम्प्लेक्सिटी वाढायला लागली हे त्यांचे काही खास फीचर सांगितले तुम्हाला यातलं कुठलं कळलं नाही त्यावर काय चर्चा करायची आहे का एखादी गोष्ट कळली नाही असं काही आहे काय मोनोकॅरिओटिक म्हणजे काही काही वेळा त्यांच्या पेशीमध्ये एकच केंद्रक असेल किंवा काही वेळेला दोन केंद्रक असतील किंवा अनेक केंद्रक असू शकते सिनोसायटिक म्हणजे मल्टीन्यूक्लिएट एकाच पेशीमध्ये अनेक न्यूक्लिय असतील त्याला सिनोसायटिक म्हणतात आठवं कॅरेक्टर काय हायफी रिलीज लायसोसोमल हायड्रोलायटिक एन्झाइम्स हायफी these are elongated structures they release lysosomal hydrolytic enzymes म्हणजे पेशीमध्ये लायसोसोम्स असतात लायसोसोम्स आर दी व्हॅक्युल्स कंटेनिंग हायड्रोलायटिक एन्झाइम्स हायड्रोलायटिक एन्झाइम्स याचा दोज व्हिच कॉज हायड्रोलिसिस ब्रेकडाउन हायड्रोलायटिक एन्झाइम्स एन्झाइम्स म्हणजे प्रोटीन्स व्हिच कॅन ब्रेक अबाउट डायजेशन and they digest the food material that food material is organic matter and that is absorbed by haustoria त्यामुळे absorptive mode of nutrition त्याच्यामध्ये दिसून येतं हां स्वतःच्या शरीरापासून काय सोडतात ते एन्झाईम सोडतात एन्झाईम्स विल ऍक्ट आउटसाइड देअर सेल्स अँड द फूड मटेरियल डायजेस्टेड आउटसाइड देअर बॉडी then that will be absorbed by haustoria. Haustoria are sucking root-like structures. असं म्हणतात sucking root-like structures. Therefore, they show absorptive mode of nutrition. Mode म्हणजे पद्धत absorptive mode of nutrition. ठीक आहे? हे कळलं तुम्हाला? कायटिन चिटिन नाही कायटिन. कायटिन हे पॉलिसॅकराइड आहे. सेल्युलोज फंगल सेल्युलोज म्हणते सेल्युलोज हे पॉलिसॅकराइड कायटिन हे वेगळं पॉलिसॅकराइड जे प्लांटमध्ये नाही आहे फंजामध्ये आहे ठीक आहे आता पुढे जायचं मी तुम्हाला फंजाईचे कॅरेक्टर सांगत असताना रिप्रोडक्शन कडे घेऊन जाणार आहे फंजाईचे त्यांचं शरीर एकदम सोपं आहे साधं आहे असं मी तुम्हाला सांगितलं बघा फंजाईबद्दल थोडस डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन करून दाखवतो म्हणजे तुम्हाला त्या दृष्टिकोनातून लक्षात येईल फंजाई रिप्रोड्यूस फंजाई reproduce by asexual and sexual method. Asexual and sexual method. Asexual and sexual method. मग त्यामध्ये asexual reproduction. Asexual reproduction. By fragmentation. Budding or spore formation. Spore formation. चालेल मग अशी युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर बरोबर आहे रिजनरेशन सुद्धा चालतं पण फ्रैगमेंटेशन इज द प्रोसेस ऑफ रिजनरेशन दिल के टुकड़े हुए हजार कुछ यहाँ गिरा कुछ वहाँ गिरा ऐसा नहीं जहाँ गिरा वहाँ माइटोटिक डिवीजन स्टार्ट्स एंड इट गिव्ह राइज टू न्यू फंगल फंगल लाईफ म्हणजे काय शरीराचे तुकडे झाले हजार आणि जिथं जिथं तुकडा पडला तिथं तिथं ते सेल्स रिजनरेट होणार म्हणजे फ्रॅगमेंटेशन इज अनदर वे ऑफ रिप्रोडक्शन ठीक आहे तसंच मी काय म्हणतो तुम्हाला बडिंग बडिंग इज डेव्हलपमेंट ऑफ एक्स्ट्रा आउटग्रोथ फ्रॉम दी सिंगल सेल युनिसेल्युलर असेल तर त्याला बडिंग होणार हां युनिसेल्युलर असेल तर त्याला बडिंग होणार मल्टीसेल्युलर असेल तर फ्रॅगमेंटेशन होणार रिजनरेशन होणार किंवा स्पोर फॉर्मेशन होणार मल्टीसेल्युलरला पण होते स्पोर फॉर्मेशन
मल्टीसेल्युलरला स्पोर फॉर्मेशन होतं आहे. होय. हां ऑफकोर्स स्पोर फॉर्मेशन होतं. स्पोर म्हणजे काय? स्पोर आपले A sexual reproductive body. Spore is a sexual reproductive body. Haploid की diploid? हॅप्लॉइड असणार. हां मग स्पोर जर हॅप्लॉइड असेल तर तो मायटॉसिसने तयार होणार का मिओसिसने तयार होणार? माझा प्रश्न लक्षात घ्या. स्पोर इज अ सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह बॉडी. इट गिव्ह राईज टू हायफी. Therefore, is it haploid or diploid? It is haploid. Formed by meiosis or mitosis? काय गोंधळ जायचं काय कारण नाही. आयदर मायटोसिस और मियोसिस. आयदर मायटोसिस और दोन्ही प्रकारे होऊ शकते. म्हणजे कसं आहे, डायरेक्टली हायपी पासून तयार झाला तर काय म्हणायचं, हां डायरेक्टली हायपी पासून तयार झाला तर तो मायटोटिक डिव्हिजननी तयार झाला. काय हा दोन्ही पण येणार. आणि मग जर समजा युनियन झालं असेल, गॅमेटचं युनियन झालं असेल, कळलं, गॅमेटचं युनियन झालं असेल तर डिप्लॉइड सेल तयार होणार. ते डिप्लॉइड सेलचं मिओसिस होणार. आणि मग जे स्पोर्स मिओसिसने तयार होतात त्यांना मिओस्पोर्स म्हणायचं. जे मायटोसिसने तयार होतात त्यांना मायटोस्पोर्स म्हणायचे. स्पोर्स दोन प्रकारचे, मायटोस्पोर्स आणि मिओस्पोर्स. ठीक आहे. आता तेच म्हणतोय बघा. हे असेक्शुअल रिप्रोडक्शन इट इज ब्रॉट अबाउट बाय फ्रॅगमेंटेशन, बडिंग और स्पोर फॉर्मेशन. बरोबर. हे जे स्पोर्स असतात ते स्पोर्स दोन प्रकारचे. एक्झॉजिनस स्पोर्स and endogenous spores. Exogenous spores are non-motile, and endogenous spores may be non-motile or motile. Motile असतील तर त्यांना zoospores म्हणतात. मोटाईल असतील त्यांना zoospores म्हणतात. आणि जे एक्झॉजिनस नॉन मोटाईल स्पोर्स असतात, these are called conidia. And the non-motile spores which are present here, these are called aplanospores or called hypnospores or called actinics or called cysts. These motile spores are flagellated. The aplanospores are thin-walled. The hypnospores are thick-walled. Actinics store food. And here cysts, they have many layered wall. And transformed food. As a result food, they can last for longer period. They can tide over on durable conditions. प्रतिकूल परिस्थितीमध्ये दीर्घकाळ टिकून राहणारे कळले सिस्ट असतात. हे वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्स असतात त्यांच्यामध्ये. मग आता हे जे स्पोर्स असतात, स्पोर्स आर फॉर्म्ड फ्रॉम टू वेज. दोन प्रकारचे स्पोर्स. म्हणून मग मी तुम्हाला सांगितले की दोन प्रकारचे स्पोर्स, एक्झॉजिनस आणि एंडोजिनस. एंडोजिनस म्हणजे हायफीमध्ये आत तयार होतात. एक्झॉजिनस म्हणजे हायफीपासून बडिंग होऊन तयार होतात. ऐकायला या. दोज विच आर बडेड ऑफ फ्रॉम दी हायफी आर एक्झॉजिनस अँड दोज विच आर फॉर्म्ड इनसाइड आर कॉल्ड एंडोजिनस. मग हे जे एंडोजिनस स्पोर्स आहेत ते एकतर हालचाल करू न शकणारे असतील किंवा हालचाल करणारे असतील. हालचाल करणारे असतील त्यांना काय म्हणायचं, झू स्पोर्स. झू म्हणजे ॲनिमल सारखी हालचाल करणारे असतील ते झू स्पोर्स. हालचाल न करणारे स्पेशल स्पोर्स असतात. थिन-वॉल्ड असतील तर अल्पायुषी असतात. थिक-वॉल्ड असतील तर दीर्घायुषी असतात.
कळत का? ज्यांच्याकडे खाऊ आहे ते त्यांची उपासमार होत नाही, टिकून राहतात बराच काळ आणि शिस्त असतील तर वर्षानुवर्षे टिकून राहतात. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून टिकण्यासाठी हे सगळे स्पेशल स्पोर्ट्स आहेत. तीच अवस्था तुम्हाला ज्यांना हालचाल करता येत नाही पण एक्झॉटिक काय झालं सर त्याला काय म्हणायचं? कोनिडिया. कोनिडिया. ठीक आहे, पुढं इकडे मांडतो बघा. सांगतो की मी, मला माझं सगळं सांगून झाल्यानंतर सांगा. एक्झोटिकस हे आउटसाइड तयार झालेलं. बरोबर बरोबर. These are formed outside and endogenous are formed from इनसाइड. hyphae but are enclosed inside. आत दडून ठेवलेले असतात. मग तुम्हाला यांच्या दृष्टिकोनातून the spores are formed from elongated sporangiophores. Spore म्हणजे elongated part. Spore आणि एंजियम म्हणजे झाकून ठेवलेला. स्पोर ज्याच्या आत झाकून ठेवलेला आहे तो देठासारखा भाग स्पोरेंजिओफोर शब्द कसा तयार झाला बघा. इलॉंगेटेड फोर, एंजिओ झाकून ठेवलेला कुणाला? स्पोरला. स्पोरेंजिओफोर. elongated part enclosing spores is called sporangiophores. म्हणजे एंडोजिनस स्पोर्स. काय कळलं नाही? एंडोजिनस स्पोर्स आर फॉर्म्ड फ्रॉम elongated sporangiophores. अर्थ इथं लिहून ठेवते. एंडोजिनस spores are formed from elongated sporangiophores and these are blown away by wind. वाऱ्याने ते वाहून जातात व ते स्वतः हालचाल करतात. जो स्पोर्स असतील तर स्वतः हालचाल करत जातात आणि नॉन मोटाईल असतील तर ते वाऱ्याने पाण्याने वाहत जातात आणि जिथं जाऊन ते ऑर्गॅनिक मॅटरच्या संपर्कात आले तर दे विल प्रोपोगेट इनटू न्यू हायफे. ठीक आहे, पटवून देते तुम्हाला. हे पहा असं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, समजा हा ब्रेडचा स्लाइस आहे, ब्रेडचा स्लाइस आहे. कळलं? हा, इथं तो कळण्यासाठी मी तुम्हाला या पद्धतीने दाखवतो. या पद्धतीने दाखवतो. हा ब्रेडचा तुकडा आहे. या ब्रेडच्या तुकड्यावर बुरशी वाढते. एक स्पोर पडली, ती स्पोर रुजते आणि त्याच्यापासून काय येत असं? Hypha comes and it may be branched. Like this. त्याला शाखा उपशाखा फुटत असतात. अशा पद्धतीने तिथं आणखी एखादा स्पोर पडला असेल तर त्या स्पोर पासून येणाऱ्या ह्या हायफी आहेत ते एकमेकांमध्ये विणून जातात, गुंतून जातात. कळत? या पद्धतीनं they may spread. या पद्धतीनं this is the cottony mass which is growing over like this. त्या ब्रेडवर हे सगळे असे वाढणार, सगळीकडे पसरणार. कळलं की तुम्हाला? बुरशी वाढली आणि मग याच्यापासून काय निर्माण होणार? इट विल डेव्हलप elongated root like structures. These are penetrating into the bread. ते काय सांगू? लोक सांगा, हेच विसरायला होते बायोलॉजी मध्ये, म्हणून सगळे लिहून काढतो. These are what? Hastoreum. आणि हास्टोरियम पासून काय तयार होतात? एन्झाइम्स. They will act on the bread. This is the bread. आणि हे जे ब्रांचेस आहेत आता इथे जे दाखवले, these are spores. आणि त्यांच्यापासून तयार झाले काय? These are hyphae. आता ह्या हायफे पासून व्हर्टिकल ब्रांचेस येतात. असे उभे व्हर्टिकल ब्रांचेस आर डेव्हलपिंग. कळलं का? असे ब्रांचेस आहेत. These are developing like this. समजा तुम्हाला? These are what?
Like. Orangium. काय म्हणलं? Orange. स्पोरॅन्जिओफोर्स. आणि ह्या स्पोरॅन्जिओफोर्सना टोकाला काय नाव असेल? these are हा Like. काय these are हा स्पोरॅन्जिया. आणि स्पोरॅन्जियाच्या आतमध्ये काय असतं सांगा बघू. काय स्पोर्स असणार. स्पोर्स असणार. आणि हे वाऱ्याने काय वाहत चाललं सगळं. these are काय स्पोर्स. मग आमच्या घरात आम्ही ब्रेड आणला होता आणि तो ब्रेड उघड्यावर पडला होता आणि त्याच्यावर बुरशी आली होती आणि आमच्या खिडकीतनं स्पोर्स उडत गेले. तुमची खिडकी उघडी होती आणि तुमच्या मम्मीनं मस्त अगदी चकचकीत ठेवलं होतं घर. पण आमच्यासारखा शेजारी असेल तर कल्याणच आहे. काय कळलं नाही. त्यामुळे तुमच्या घरात बुरशी येणार ते आमच्यामुळे येणार. म्हणजे शेजारी आम्ही आहोत म्हणून तुम्हाला या पद्धतीनं काय होणार आहे. स्पोर्स पसरणार. मला वाटतं कळलंय तुम्हाला. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. These spores will be dispersed with air and they will germinate to form new hyphae and that hyphae could be able to propagate and they release enzymes. They bring about extracellular digestion and that will be absorbed. कळलं? या पद्धतीनं सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. दिस इज द फंक्शनल बॉडी. मग मी तुम्हाला जे सांगितलं की याच्यामध्ये होणारं जे रिप्रोडक्शन आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन जसं आहे तसं they also reproduce by sexual method. Fungi also reproduce by sexual method. Reproduce by sexual method. By formation of sex organs. Got? Gametangia. Sex organs are what? Gametangia. शब्द कसा बा. गॅमेट म्हणजे काय? गॅमेट म्हणजे सेक्स आहे. प्रजनन पेशीला काय म्हणायचं? गॅमेट. एंजिया म्हणजे झाकून ठेवलं. गॅमेट्स आर एनक्लोज्ड. एंजिया शब्द सांगितलं म्हणजे गॅमेटेंजिया. मेल गॅमेटेंजिया अँड फिमेल गॅमेटेंजिया. Male gametangia are called antheridia. And female gametangia are called archegonia. Archegonia produce eggs. Or oogonia. Archegonia produce oogonia or eggs and antheridia produce spermatia or anthrozoids. म्हणजे मोटाईल मेल सेक्स cells. They will reach the egg. The sex organs are called gametangia. The gametangia are born on same hypha are called homothallic. Gametangia, these are born on same hypha. सेम हायपा म्हणत असताना एका स्पोर पासून तयार झालेले त्याच्यावरच असतील तर. The gametangia born on same hypha are called homothallic. Gametangia born on different hyphae.
are heterothelic. Heterothelic. It's unknown yet. Gametangia are born on same hypha, that are homothelic. Gametangia born on different hyphae are heterothelic. वेगवेगळ्या प्रकारचे हे हायफी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे हायफी आहे. Gametangia are born on same hypha, homothelic, or gametangia born on different hyphae are heterothelic. वेगवेगळे हायफीवरती आलेल्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत किंवा वेगवेगळे सेक्स ऑर्गन्स हेटेरोथेलिक. आता जे सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं ते कसं होतं हा एक विषय आहे. उदाहरण काय सर काय लिहिते मी जरा वर्ड लिहितो बघा. तुमच्या कॅरेक्टर्सची यादी बनायला लागली त्यामध्ये मी काय सांगतो सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व्स कशा कशाची इन्व्हॉल्वमेंट आहे इन्व्हॉल्व मध्ये समावेश करून घेतो. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व्स फ्युजन बिटवीन sex organs, fusion between sex organs, or fusion between sex cells. So it is fusion between sex cells. Sex cells म्हणजे काय gametes. Fusion between sex organs म्हणजे काय gametangia. Or it is involving fusion between hyphae. ये तीन प्रकारचा रिप्रोडक्शन आहे. जनन पेशी एकत्रित असतील किंवा जननेंद्रियांचं फ्युजन होत असेल किंवा सेक्स ऑर्गन्स तयार होत नाही डायरेक्ट हायफीच फ्यूज होत असते. जर सेक्स सेल्स फ्यूज होत असतील तर त्याला म्हणायचं गॅमेटोगॅमी. आणि जर सेक्स ऑर्गन्स फ्यूज होत असतील तर गॅमेटॅन्जिओगॅमी. आणि जर हायफी एकमेकाशी फ्यूज होत असतील तर त्याला सोमॅटोगॅमी. सोमा म्हणजे बॉडी, गॅमी म्हणजे मॅरेज युनियन, गॅमस म्हणजे मॅरेज युनियन. म्हणजे सेक्स सेल्स एकत्र आले की गॅमेटोगॅमी, सेक्स ऑर्गन्स एकत्र आले की गॅमेटॅन्जिओगॅमी. आणि जर हायफीज एकत्र आले तर त्याला सोमॅटोगॅमी असं म्हणायचं. आणि मग आपल्याला कळलं पाहिजे स्टेजेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. स्टेजेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व्स formation of sex organs, formation of sex cells, by mitosis, formation of sex cells by mitosis. Formation of sex cells by mitosis. Fusion of sex cells. That is called gametogamy. It involves first plasmogamy, then karyogamy, प्लाझ्मोगॅमी म्हणजे काय? गॅमी म्हणजे मॅरेज. कुणाचं मॅरेज? सायटोप्लाझमचं मॅरेज. प्लाझ्मोगॅमी. आणि कॅरिओगॅमी म्हणजे काय? कॅरिओ म्हणजे न्यूक्लियस फ्युजन. मेलकडचा न्यूक्लियस फिमेलकडचा न्यूक्लियस मिक्स होणार. मेलकडचा सायटोप्लाझम फिमेलकडचा सायटोप्लाझम. जर समजा सेक्स ऑर्गन्स फ्यूज होत असतील तर पहिल्यांदा
यांच्यामध्ये असलेला सायटोप्लाझम मिक्स होणार, सायटोप्लाझम मिक्स झाला की त्याला प्लाझ्मोगॅमी म्हणायचं. काय न्यूक्लियर फ्यूज झालं त्याला कॅरिओगॅमी म्हणायचं. मग आता गंमत काय झाली, न्यूक्लियस हॅप्लॉइड की डिप्लॉइड? न्यूक्लियस हॅप्लॉइड आहे का डिप्लॉइड आहे? हॅप्लॉइड आहे. हॅप्लॉइड न्यूक्लियस हॅप्लॉइड न्यूक्लियस बरोबर फ्यूज झाला तर काय झालं? डिप्लॉइड झालं. मग डिप्लॉइड पासून पुढची पिढी निर्माण झाली तर डिप्लॉइड असेल का हॅप्लॉइड असेल? डिप्लॉइड असेल. डिप्लॉइड पासून निर्माण झाली तर पुढची पिढी डिप्लॉइड असणार ना. मग पुढची पिढी डिप्लॉइड असून कसं चालेल? म्हणून ती काय करायला पाहिजे? हॅप्लॉइड करायला पाहिजे. म्हणून त्याचं काय करायचं? मिओसिस करायचं. म्हणून प्लाझ्मोगॅमी इज युनियन ऑफ सायटोप्लाझम. युनियन ऑफ सायटोप्लाझम. आणि कॅरिओगॅमी म्हणजे काय? युनियन ऑफ न्यूक्लियस. युनियन ऑफ न्यूक्लियस. आणि त्यानंतर काय होतं? त्यानंतर मिओसिस ऑफ फर्टिलायझड एग. मिओसिस ऑफ फर्टिलायझड एग. फर्टिलायझड एग म्हणजे काय? झायगोट. मिओसिस ऑफ झायगोट. तर मिओसिस ऑफ झायगोट. And that involves next step, that is formation of haploid meiospores. Germination of spores to form new hybrid. कळलं का बघ? हे टप्पे वाचा. पहिल्यांदा सेक्स ऑर्गन्स तयार होतील. तयार झालेल्या सेक्स ऑर्गन्स मध्ये सेक्स सेल्स तयार होतील. सेक्स सेल्स तयार होत असताना मायटोसिस होते आणि मग फ्युजन ऑफ सेक्स सेल्स. दॅट इन्व्हॉल्व्स मिक्सिंग ऑफ सायटोप्लाझम, मिक्सिंग ऑफ न्यूक्लियस हॅप्लॉइड एकत्र आले की डिप्लॉइड होतात म्हणून मिओसिस कोणाचं होतं? त्या झायगोटचं मिओसिस होतं आणि त्यापासून तयार होणाऱ्या स्पोर्सना मिओस्पोर्स म्हणायचे. मिओस्पोर्स आर हॅप्लॉइड. हे झायगोट कसे? डिप्लॉइड आहे. झायगोट इज डिप्लॉइड. आणि मग हे हॅप्लॉइड स्पोर्स पासून जर्मिनेशन ऑफ स्पोर्स टू फॉर्म न्यू हायब्रिड व्हिच आर हॅप्लॉइड. Hyphae are haploid. And that hyphae may be septate or non-septate. हॅप्लॉइड पासून मिओस्पोर्स आहेत ना, मिओस्पोर्स त्याच्या हॅप्लॉइड्स होणार त्यांची जनरेशन. हां दोन्ही हॅप्लॉइड्स राहणार. मिओसिस होणार ना आता. हां मिओसिस होणार म्हणून हॅप्लॉइड. पुन्हामध्ये मिओसिस ते डिप्लॉइड बरोबर आहे. न्यूक्लियस डिप्लॉइड झाला होता झायगोटचा. त्याचं मिओसिस होऊन हॅप्लॉइड आणि मग हॅप्लॉइड स्पोर्स तयार झाले की त्याचं जर्मिनेशन झाले की हायब्रिड पण काय होणार? हॅप्लॉइड. आणि फंगल बॉडी कशी आहे? हॅप्लॉइड. हॅप्लॉइड तयार होण्यासाठीच मिओसिस होतं. हॅप्लॉइड तयार होण्यासाठीच मिओसिस होतं. ठीक आहे. आपला तास सांगू. मी सगळे काय सांगितलं तुम्हाला? फंजाई आहे. आता फंजाईचं क्लासिफिकेशन उद्या सांगतो. उद्याचा दिवस फंजाईसाठी परत हे रिवाइज करणार. आता हे फंजाई वाचा काय आणि त्याचं क्लासिफिकेशन तुम्हाला सांगणार आहे उद्या. 4 प्रकारच्या फंजाई आहेत. त्यांचा अभ्यास करायचा. विथ एक्झाम्पल आपण अभ्यास करायचा. विथ एक्झाम्पल अभ्यास करायचा.